फार वर्षापूर्वींची गोष्ट आहे. किरातनगर नावाच्या एका गावात देवराज नावाचा एक ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण असला तरी त्याची कर्मे आणि वागणूक त्याच्या कुळाला साजेशी नव्हती. तो अज्ञानी होता. गरीब असूनही चुकीच्या मार्गाने पैसे कमवत असे, जसे की दारू विकणे, आणि आपल्या वैदिक धर्माचे नियम तो अजिबात पाळत नव्हता. सकाळी स्नान पूजा करणेही त्याने सोडून दिले होते आणि त्याचे मन फक्त पैसे कमवण्यावर केंद्रित झाले होते. देवराज अत्यंत बेईमान माणूस होता. जे लोक त्याच्यावर विश्वास ठेवत त्यांनाही तो फसवण्यास मागे पुढे पाहत नसे. त्याने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अगदी इतरही लोकांना वेगवेगळ्या कारणांनी मारून त्यांचे पैसे हडपले होते. अशा प्रकारे त्याने चुकीच्या मार्गाने खूप धन जमा केले होते. पण दुर्दैवाने त्या पापीने कमावलेला 1 रुपयाही कधीही कोणत्याही चांगल्या कामासाठी वापरला नाही. एक दिवस देवराज एका तलावावर आंघोळ करायला गेला. तिथे त्याने शोभावती नावाच्या एका सुंदर नर्तिकेला, वेश्येला पाहिले आणि तिच्यावर मोहित झाला. शोभावतीनेही पाहिले की हा श्रीमंत ब्राह्मण आपल्यावर फिदा झाला आहे. तेव्हा ती खूप आनंदित झाली. बोलता बोलता दोघांमध्ये प्रेम जुळले. देवराजने तिला आपली पत्नी बनवण्याचे वचन दिले आणि तिनेही त्याला आपला पती मानले. मग ते दोघे खूप काळ एकत्र राहिले, जसे पत्नी आणि पती राहतात. ते सोबत खात पीत झोपत आणि फिरत असत. देवराजचे आई वडील आणि त्याची स्वतःची पत्नी त्याला वारंवार समजावत असत की हे वाईट काम सोडून दे, पण तो पापी त्यांचे काहीही ऐकत नव्हता. एक वाईट रात्र, त्या रात्री त्या दुष्ट देवराजने आपल्या रागापोटी झोपलेल्या स्वतःच्या आई वडिलांना आणि पत्नीला निर्दयीपणे मारले आणि त्यांचे सर्व धन लुटले. त्या वेश्येवर मोहित असल्याने त्याने आपले आणि आपल्या कुटुंबियांचे सर्व कमावलेले धन त्या वेश्येला दिले. आता तो पापी न खाण्यासारख्या वस्तू खाऊ लागला आणि दारू पिऊ लागला. हा नीच ब्राह्मण त्या वेश्येशी एकाच भांड्यात उष्टे अन्नही खात असे. वेळ सरकत गेली. एक दिवस देवराज भटकत असताना नशिबाने प्रतिष्ठानपूर, जे आता प्रयागराज जवळ झुंसी म्हणून ओळखले जाते, येथे पोहोचला. तिथे त्याने एक शिव मंदिर पाहिले, जिथे अनेक साधू संत आणि शिवभक्त एकत्र जमले होते. देवराज त्याच शिव मंदिरात थांबला. पण काही दिवसातच त्या ब्राह्मणाला तीव्र ताप आला. तापामुळे त्याला असह्य वेदना होऊ लागल्या आणि त्याच मंदिरात एक पंडितजी शिवपुराणाची पवित्र कथा ऐकवत होते. तापामुळे त्रस्त असूनही देवराज त्या पंडितजींच्या मुखातून निघणारी शिवकथा सतत ऐकत राहिला. 1 महिनाभर तो तापाने त्रस्त राहिला आणि मग एक दिवस त्याच वेदनेच्या अवस्थेत त्याचा मृत्यू झाला. जसा त्याच्या शरीरातून आत्मा बाहेर पडला, यमराजाचे भयानक यमदूत तिथे आले. त्यांनी देवराजला दोरखंडाने बांधले आणि बळाने यमलोकात ओढत नेऊ लागले. ते अजून यमलोकात पोहोचलेच होते की तेव्हाच भगवान शिवाचे दूत तिथे आले. त्यांचे शरीर कापरासारखे शुभ्र होते. हातात त्रिशूल होते. संपूर्ण शरीरावर पवित्र भस्म लावलेला होता आणि रुद्राक्षांच्या माळा त्यांच्या देहाची शोभा वाढवत होत्या. ते सर्व शिवदूत क्रोधाने यमलोकात घुसले. त्यांनी यमदूतांना खूप मारले आणि धमकावून देवराजला त्यांच्या तावडीतून सोडवले. मग एका अद्भुत विमानात बसवून जेव्हा ते शिवदूत
देवराजाला घेऊन कैलास पर्वताकडे निघाले. तेव्हा यमलोकात खूप मोठा गोंधळ निर्माण झाला. हा गोंधळ ऐकून धर्मराज यमराज स्वतः आपल्या महालातून बाहेर आले. त्यांनी शिवाच्या त्या 4 दूतांना पाहिले, जे स्वतः शिवासारखे दिसत होते. धर्माचे जाणकार असलेल्या यमराजाने त्यांचे विधीनुसार पूजन केले आणि त्यांना सन्मान दिला. यमराजाने आपल्या ज्ञानाच्या दृष्टीने देवराजाच्या मुक्तीची संपूर्ण कथा जाणून घेतली. त्यांनी भीतीने भगवान शिवाच्या त्या महान दूतांना काहीही विचारले नाही, कारण ते शिवाचे महत्त्व चांगलेच जाणत होते. यमराजाने पूजा करून आणि निरोप दिल्यावर ते शिवदूत देवराजला घेऊन कैलास पर्वताकडे गेले. तिथे पोहोचल्यावर त्यांनी त्या ब्राह्मणाला म्हणजेच देवराजला दयेचे सागर भगवान शिवांना सोपवले. या कथेचा अर्थ काय, तर ही शिवपुराणाची खूपच पवित्र कथा आहे. ती सांगते की जर कोणताही पापी माणूस शिवपुराणाची कथा ऐकतो तर त्यालाही मुक्ती मिळू शकते. कथेत दाखवले आहे की शिवांची दया इतकी मोठी आहे की ते मोठमोठ्या पाप्यांनाही क्षमा करतात आणि त्यांना मोक्ष देतात. खास करून जेव्हा कोणी अनावधानाने का होईना त्यांची महती ऐकतो. ही शिवांची असीम कृपा आणि दयाळूपणा दर्शवते. ही शिव महापुराणातील कथा आहे. ही कथा आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी, आध्यात्मिक ज्ञानासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळतील. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय.